प्रेक्षकांनो, आज छान दाखवलंय ठिपक्याची रांगोळी. सगळेजण जेवायला बसलेले असतात. अप्पू प्राचीला पाणी मागते. प्राचीचं काही लक्ष नसतं. मग अप्पू कैवल्याचा विषय काढते. काल ते कैवल्य आणि ते आले होते, ते काय केलं त्यांनी, ते छान झालं ना. शशांक म्हणतो पथनाट्य. अप्पू म्हणते हां, ते पथनाट्य खूप छान झालं ना काल ते. लगेच प्राची रिॲक्ट करते, हो ना, खरंच खूप छान केलं त्यांनी, मला आवडलं. नाही म्हणजे मला त्यांचा ग्रुप आवडला, मला आवडेल त्यांचा ग्रुप जॉईन करायला. आता पुन्हा सगळ्यांनी विषय बदललाय. अप्पू म्हणते अगं प्राचू, मी तुला पाणी मागितलं होतं, मला पाणी देशील का. प्राचू लगेच अप्पूला मग पाणी देते. अप्पू पाणी पिता पिता विचार करते की हिला मी पाणी मागितलं तेव्हा लक्ष नव्हतं हिचं. कैवल्याचा विषय काढल्यावर बरं हिचं लक्ष गेलं की मला उगाच असं वाटतंय. नको नको, हिला सगळ्यांसमोर विचारायला नको, पन्ना काकू ओरडेल प्राचीला. आता अप्पू आत्या आजीने आणलेलं लोणचं खातीये. सुवाई आणि माई जोरात ओरडतात, अगं अप्पू ते लोणचं खाऊ नकोस. माई म्हणतात अगं मोहरी असते अप्पू त्यात, ती उष्ण आहे. आता अमेय म्हणतो नको खाऊस अप्पू, त्याने ऍसिडिटी होते, मिरचीचं लोणचं आहे ना ते. मग अप्पू उडदाचा पापड घेते, तेव्हाही सुवाई आणि माई ओरडतात, अगं नको अप्पू, पापड नको घेऊ उडदाचा. विठू बाबा देतो तिला खायला. आता सुवाई विठू बाबावर ओरडतात, अहो काहीतरी काय, लोणचं पापड खाऊ नये, किती मीठ असतं त्यात, ब्लड प्रेशर वाढलं तर. ठेव ठेव. शशांक सगळ्याच गोष्टी तिच्या हातातून ठेवून देतोय. आता सुमी म्हणते हो ना, ते पचायला पण जड जातं. आत्याजीने तिच्या डायरीत लिहून ठेवलंय, ते पचायला जड जातं आणि वेळ लागतो. आता अप्पू म्हणते मला घाई नाहीये सुमे, मी खाऊ शकते. शशांक तरी नाही म्हणतो. आता अप्पूने मसूर उचललाय, तेव्हाही सुवाई आणि माई नाही म्हणायलात. आता मात्र अप्पू चिडली आहे. पन्ना काकू म्हणते अगं रात्रीचा त्रास होईल मसूर खाल्ल्याने, सुमीसारखी धावपळ करावं लागेल मग. माई आणि सुवाई म्हणतात बाळा तुला ना स्वतःसाठी काही बंधनं घालावी लागतील, बाळासाठी करावं लागेल. अप्पू म्हणते काय झालंय तुमचं, तुम्ही मला काय सांगितलं होतं, प्रेग्नन्सी म्हणजे ब्लेसिंग असतं, असं असतं का ब्लेसिंग. सुवाई म्हणतात अगं असतंच ना बाळा, माईंनी किती पौष्टिक गोष्टी केल्याय, कोणी काही म्हणणार नाही, अगं ते खा ना तू. अप्पू म्हणते मला नकोय, आता मी फक्त हवा खाणार. ते तरी चालणार आहे का मला, आणि तेही चालणार नसेल ना तर मी दिवसभर गप्प बसून राहील, आता मला काही नको, असं म्हणून ती चिडून निघून गेली आहे. आता सुवाई सगळ्यांनाच ओरडताय, आता ना यापुढे लोणचं आणि पापड जेवणात मी आणणारच नाहीये. शशांक पण अप्पूच्या पाठीपाठी गेलाय. सुवाई म्हणतात आता हे सगळं ना मी बंदच करणार आहे, लोणचं पापड वगैरे सगळंच. आता पुन्हा एकदा अमेय पापड मागतो, तेव्हा सुवाई जोरात ओरडतात त्याच्यावर, चुप चुप बस. कुकी हळूचकून त्याच्या ताटातला पापड अमेयला देतोय, तिकडे मागू नकोस बाबा, हा खाऊन घे गपचूप. पण आता अप्पूला समजवायला गेलाय शशांक. अप्पू म्हणते काय रे खडूस, किती रिस्ट्रिक्शन्स माझ्यावर. शशांक म्हणतोय बघ सुमीला पण हेच आहे ना सगळं, ती रुसून बसली आहे का तुझ्यासारखी. अप्पू म्हणते मला नाही माहित खडूस, मला त्रास होतोय सगळ्याचा. अरे मला काही हवं असेल तर सगळेच रूल बुक वाचवतात, मला काय रे रिस्ट्रिक्शन, तुम्ही सगळे मज्जा मस्ती करता, याला काही अर्थ नाहीये, हा कुठला न्याय आहे. शशांक म्हणतो अपूर्वा तू स्पेशल आहेस ना, तू प्रेग्नंट आहेस. अप्पू म्हणते अरे मला हे सगळं एन्जॉय करायचंय ना, मजा मस्ती करायची आहे, अशी रिस्ट्रिक्शन्स टाकल्यावर मी कशी मजा करणार. शशांक म्हणतो अपूर्वा अगं हवं तर तुझ्या बाबांना विचार, असं पथ्य पाणी पाळावं लागतं प्रेग्नन्सीमध्ये, आम्ही पथ्य पाळून काही होणार आहे का. आता सुवाई आल्या तिथे आणि म्हणताय कोण म्हणते अपूर्वा एकटी प्रेग्नंट आहे म्हणून. अप्पू ते सगळं बघून खुश झालीये. या सगळ्यांनी आम्ही प्रेग्नंट आहोतचे टी शर्ट घातलेत, अगदी कुकी विठू बाबा सहित. सुवाई म्हणतात आम्ही आजपासून असं ठरवलंय की जे नियम तुला बंधनकारक आहेत ते आम्ही सुद्धा पाळणार. माई म्हणतात हो, घरामध्ये 2 मुली गरोदर आहेत याचं भान आम्ही सुद्धा ठेवू, तुमचं पथ्य पाणी उठण्या बसण्याचे नियम हे आम्ही सुद्धा पाळणार, हो की नाही. आणि सगळेच जण माईच्या बोलण्याला दुजोरा देत आहे आणि अप्पू भलतीच खुश झाली आहे. विठू बाबा म्हणतो आम्ही तुमचा त्रास वाटून घेऊ शकत नाही. अमेय म्हणतो तो कमी होईल याकडे आम्ही नक्कीच लक्ष देऊ. आता कुकी म्हणतोय कारण आम्ही कानेटकर फॅमिली आहोत अशी जगात कुठलीच नाही अशी. तर हा प्रसंग त्यांनी एवढाच दाखवलाय. आता अप्पू शशांकला काही ऑफिसला जाऊ दे ना. शशांक म्हणतो अपूर्वा असं काय करतेयस, काल मजा मस्ती केली ना आपण, आज मला जाऊ दे ऑफिसला, असं करून चालणार नाही. अप्पू म्हणते अरे असं काय करतोयस, तू मला प्रॉमिस केलं ना तू माझ्यासोबत थांबशील. शशांक म्हणतो अगं अपूर्वा याचा अर्थ असं नाही ना कामधंदे सोडून घरी आराम करत बसू मी तुझ्या बरोबर. अप्पू म्हणते मला काही त्रास झाला तर. शशांक म्हणतो अगं मग घरात आहेत की माणसं, मी येणार आहे संध्याकाळी लवकर अपूर्वा. आता अप्पू म्हणते नाही खडूस एक काम कर, तू इन्स्टिट्यूटमध्ये फोन करून सांग की आज ना नाही म्हणजे आजपासून ती मॅटर्निटी लिव्ह वगैरे देऊन टाक, तुला जमणार नाही जायला. शशांक म्हणतो अगं असं नाही जमणार अपूर्वा, आजपासून कसं मी घरी बसू, किती दिवस बाकी आहेत अजून.
तरी अप्पू म्हणते तू नसताना मला काही हवं नको असेल तर? शशांक म्हणतो अगं आहेत ना अपूर्वा सगळेजण घरात. मग अप्पू शशांकला म्हणते मला कैरी हवी आहे. मग शशांक म्हणतो काय आत्ता कैरी? अगं आंब्याचा सीझन गेलाय अपूर्वा. अप्पू म्हणते नाही ते काय मला माहिती नाही, तू कुठूनही आण कैरी, मला कैरी हवी आहे. शशांक म्हणतो अपूर्वा हे तू मुद्दाम करतेस का? अप्पू म्हणतो अरे मुद्दाम का करीन मी, मला डोहाळे लागलेत ना. मला डोहाळे लागल्यावर मी माझ्याच नवऱ्याला सांगणार ना. तू एक काम कर, तू मला कैरी आणून दे आणि मग हवं तर जा इन्स्टिट्यूटला. शशांक म्हणतो तुला कैरी आणून दिल्यानंतर तू जाऊ देशील ना मला? अप्पू म्हणते हो हो गो गो. आता शशांकनी काही कॅन्डीज आणून ठेवल्यात घरात, कैरीच्या आणि चिंचेच्या सुद्धा. त्या शशांकने अपूर्वाला खायला दिल्यात. बघ की खाऊन हे कसं लागतंय. अप्पू म्हणते कॅन्डी आहे ही. शशांक म्हणतो खाऊन तर बघ, तू विसरशील ही कॅन्डी आहे. आता शशांकने अपूर्वाला ती कॅन्डी खायला लावली आणि अप्पूला ती कैरी सारखीच लागली आहे, सेम टू सेम. शशांक म्हणतो मला वाटलंच होतं तुला कैरीचे डोहाळे पडतील, आता सीझन नाहीये ना म्हणून मी ही कॅन्डी आणून ठेवली होती. अशा चिंचेच्या सुद्धा कॅन्डीज आणल्यात मी. अप्पू ती कॅन्डी खाता खाता थँक्यू म्हणते. शशांक म्हणतो चल आता मला निघू दे अपूर्वा. अप्पू म्हणते जा पण संध्याकाळी लवकर घरी ये. आणि शशांक म्हणतो बरं टेक केअर, काही लागलं तर फोन कर. शशांक खाली गेल्यावर अप्पूने कॅन्डीजवर ताव मारलाय. शशांक खाली निघत असतो तेव्हा स्नेहलता मॅम आलाय. शशांकला म्हणते अरे कसं आहेस, ऑफिसला निघालायस का, घाईत आहेस का? शशांक म्हणतो नाही अपूर्वाबद्दल बोलायचं असेल तुम्हाला तर मी थांबू शकतो, वेळ आहे. स्नेहलता म्हणतात अरे नॉट रिअली, मी सहज आली आहे दोघींना भेटायला. शशांक माईंना आवाज देतो आणि तो ऑफिससाठी निघतो आणि तुम्ही गप्पा मारा म्हणून सांगून जातो. आता स्नेहलता आणि माई, अरे बापरे माई आता चांगल्याच तापल्यात त्यांना बघून. माई त्यांना भेटल्या म्हणतात हे नाही आहेत घरी. स्नेहलता म्हणतात हो माहित आहे मला, मी इथे एका पेशंटला बघायला आले होते, असं वाटलं जाता जाता सुमी आणि अप्पूला बघून जावं, त्यांना पाणी वगैरे देण्यात येते. आता माई त्यांना विचारतात तुम्हाला कसं कळलं हे घरी नाहीये? शशांक बोलला का आता? त्यावरती या म्हणतात विनूच बोलला मला, मी विनूला फोन केला होता, त्याने मला सांगितलं की तो काही कामासाठी गावाला चाललाय. माई हळूच पन्ना काकूला म्हणतात बघ कसे परस्पर फोन होतात त्यांचे. आता कुकी आलाय, तो म्हणतोय अरे दादा काका घरी नाहीये. स्नेहलता म्हणतात हो मी अप्पू आणि सुमीला भेटायला आले होते. त्यावरती माई म्हणतात आम्ही आहोत की त्यांची काळजी घ्यायला. स्नेहलता म्हणतात ते तर आहेच, पण बाकी अशी चौकशी करावीशी वाटली तब्येतीची. त्यावर माई म्हणतात उगाच तुमचा हेलपाटा झाला नाही. तसंच काही वाटलं तर आम्ही तुम्हाला फोन करू. येत जा अधूनमधून, आम्हाला काही वाटलं तर आम्ही तुम्हाला फोन करू. म्हणजे माई शॉर्ट मध्ये कटवतायत त्यांना. स्नेहलता म्हणतात हो का, हो हो आपण मी आलेच तर भेटून जाते ना त्या दोघींना. माई म्हणतात आराम करतायत त्या दोघी जणी, दोघी गरोदर आहेत, पहिलीच वेळ आहे. नाही म्हणजे आम्ही काही त्यांना कामं सांगत नाहीत बरं, पूर्ण आराम देतो. स्नेहलता म्हणतात बरं बरं काळजी घ्या, मग येते मी. आता सुमी भेटली आहे त्यांना, त्या सुमीच्या तब्येतीची विचारपूस करताय. सुमी म्हणते मी एकदम फर्स्ट क्लास, तुम्ही कशा आहात? डॉक्टर म्हणतात मी मस्त, तुला काही त्रास नाही ना? सुमी म्हणते मी फिट आणि फाईन आहे. अप्पू वर आहे, ती खाली येतीये. माई लगेच म्हणतात अगं कशाला, मी सांगितलं त्यांना अप्पू आराम करतीये. स्नेहलता म्हणतात अहो पण एवढा आराम पण बरा नव्हे, दोघींनी थोडीफार हालचाल केलीच पाहिजे. खरं तर व्यायाम केले पाहिजे तुम्ही, प्रेग्नन्सीमध्ये काही करायची योगासनं आहेत ती केली पाहिजे, म्हणजे बाळंतपण सुखरूप होतं. सुमी म्हणते हो नक्की, अप्पू आणि मी दोघी मिळून छान व्यायाम करू. त्यावर स्नेहलता म्हणतात दोघी मिळून करू नका, स्वतःच्या मनाने तर अजिबात करू नका. सगळी आसनं योग्य पद्धतीने करायला हवी, काही ट्रेनर असतात त्यांच्या मदतीने करा आणि काळजी घ्या. ऍक्च्युली विनू म्हणाला होता की तुला हवं तेव्हा घरी ये, आपलंच घर समज. बरं अपूर्वाला माझा निरोप दे, येत जाईल मी अधूनमधून. त्यावर माई म्हणतात हो हो या या या. आता त्या लगेच निघाल्या स्नेहलता, पण आता कुकीला आणि पन्ना काकूला सगळ्यांना जरा कानकोंड वाटतंय. स्नेहलता गेल्यात. आता कुकी म्हणतो काय ग माई कसं वाटलं असेल त्यांना? माई एक शब्दही न बोलता तिथून राग निघून जातात. सुमी म्हणते काय झालं माईंना, अशी का वागली माई? त्यावर पन्ना काकू म्हणते तू गप्प बस, आगीत तेल ओतू नकोस सुमे. हे बघा आता काहीच चर्चा करू नका या विषयावर, शांत बसा फक्त. मी आलेच माईंकडे जाऊन. आता पन्ना काकू गेलीये माईंच्या मागे मागे. कुकी म्हणतो चला आता आपण आपले कामं करा, मी आलोच फोन करून. आणि सगळ्यांना कळतंय माई तापल्यात. पन्ना काकू माईंच्या मागे गेल्यात. माई त्यांच्या घडी घातलेल्या साड्या विचकटून टाकत असतात. पन्ना काकू येते आणि म्हणते असं काय करताय माई, घडी घातलेल्या साड्या आहेत ना त्या. माई म्हणतात माझ्या संसाराची घडी मोडतीये, ती मोडणार ना, आता पहिल्यासारखी होईल का? पन्ना काकू म्हणते असं काय करताय माई, काही असं झालेलं नाहीये. माई म्हणतात तुला काय माहिती ग खरं काय आणि खोटं काय?
या पुरुषांचं काही खरं नसतं. आपण आपला संसार कवटाळतो आणि हे खुशाल चेंडूसारखे बाहेर हिंडत बसतात मजा मारत. पन्ना काकू म्हणते, अहो माई ती दादांची मैत्रीण आहे फक्त. माई म्हणतात, घरात बायको असताना मैत्रिणी कशाला हव्यात, तिला बरं फोन करतात. मला केला का फोन? आहे का माझी आठवण? आता कुकी आलाय. आहे आठवण आहे माई तुझी, तुझ्यासाठी फोन आहे दादांचा. माई ओरडतात आणि म्हणतात, मला कोणाशीही बोलायचं नाही. कुकी म्हणतो, बोल ना माई, काम असेल काही दादाचं. माई म्हणतात, माझं नाहीये ना काही काम. पण कुकी म्हणतो, माई तुझी आठवण आली असेल. पण माई म्हणतात, मला बोलायचं नाही. कुकी दादा काकाला म्हणतो, अरे दादा माई जरा कामात आहे, तुला माहिती आहे ना किती कामात असते ती. आम्ही सगळे मस्त आहे, तू बरा आहेस ना. आता कुकीने फोन ठेवून दिलाय. पन्ना काकू समजवते, अहो माई नका ना चिडू, दादांचा किती जीव आहे तुमच्यावर. कुकी म्हणतो, कशाला त्रास करून घेतेस माई. माई म्हणतात, दोघं मला समजवायच्या फंदात पडू नका, मी कोणाचंच ऐकणार नाहीये आता. कुकी म्हणतो, माई ए माई, माझी माई, अगं आपल्या घरी कोणी आलं तरी त्याचं स्वागत करतो की नाही आपण. पन्ना काकू म्हणते, माई शत्रू जरी आला तरी त्याचं स्वागत करतो मी. कुकी म्हणतो, अगं ही शत्रू नाही ना, मैत्रीण आहे. माई म्हणतात, मग मला सांग, ही त्यांच्या कॉलेजमध्ये होती ना. कुकी म्हणतो, अगं ज्युनियर होती ती दादा काकाला. माई म्हणतात, नुसती मैत्रीच होती ना की. कुकी म्हणतो, अगं हो, प्युअर मैत्री होती, फक्त मैत्री, दुसरं तिसरं काही नाही. तू भलतं सलतं नको मनात आणूस ग माई. माई म्हणतात, ठीक आहे तू सांगतोय तर मी तुझ्यावर विश्वास ठेवतेय, पण माझ्या कानावर जर काही आलं, मला काही जाणवलं तर मी घर सोडून जाईल, सांगून ठेवते. तुला तुझ्या दादांना पण सांग. आता कुकी म्हणतो, नाही ग माई, तुला नाही जाऊ देणार आम्ही, तुला घट्ट पकडून ठेवू. अगे तू टेन्शन कशाला घेतेस, मैं हूं ना. आता माई कुकीकडे रागाने बघताय. कुकी म्हणतो, माई चल ना ग, भूक लागली आहे. आणि प्रेक्षकांनो, माईंच्या या नाराजीवर हा रिव्ह्यू पूर्ण झालाय. पुढे आता बघा, शशांक अपूर्वाला म्हणतोय, अगं अपूर्वा तू एवढ्या सकाळी उठतीयेस, पण मला नाही वाटत बाकीचे सगळे उठले असतील, अशी योगा बिगा करायला नाही येणार ग कोणी एवढ्या पहाटे. अप्पू म्हणते, नाही सगळे खाली रेडी होऊन असतील एकदम, तू येऊ शकत नाहीयेस ना तर तूच रिग्रेट करशील खडूस. आता शशांक म्हणतो, तू पैज लावतेस का, नाही येणार कोणी. अप्पू म्हणते, बघ तू चॅलेंज, मीच बघते की कोण कसं येणार नाही. शशांक म्हणतो, मीही बघतो तू कशी हरतेस ते. अरे देवा, प्रेक्षकांनो आता अप्पूच्या मागे खरंच हे सगळे योगा करतील का, हा मोठाच प्रश्न आहे. तर कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा. खरं तर काही गोष्टींचे सिक्वेन्स लागत नाहीये, पण तरीसुद्धा छान प्रसंग दाखवत आहेत ते. प्रेक्षकांनो, रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका. मग कधीतरी आपण खाली जातो, म्हणजे माझा व्हिडिओ खाली गेला तर तुम्हाला दिसत नाही, म्हणून प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.